गुंतता हृदय प्रत्येक सिनेमाच्या इंटरव्हलला एक ट्विस्ट यावा लागतो, अगदी तसाच आपल्याही सिनेमात आला। विक्रम, तू हुशार आहेस। मी जर तुला तसाच त्रास देणं सुरू ठेवलं असतं ना, तर एक ना एक दिवस नक्की तुझ्या संशयाची सुई अनन्याच्या नवऱ्यावर म्हणजे माझ्यावर फिरली असती। म्हणून मग मला एक माझंच खोटं रूप उभं करावं लागलं, एक खोटा अभय सामंत। पण त्यातही साली कटकट। जेव्हा जेव्हा तुला खोटा अभय भेटायचा तेव्हा तेव्हा मला हिला माझ्या बायकोला भेटावं लागायचं। हे विक्रम, हाय हाय, व्हॉट अ प्लेझंट सरप्राइज। काय सांगताय? मला पाहिल्यावर तुम्हाला हाय व्होल्टेजचा शॉक लागला? नाही, असं काही नाहीये, एकदम अचानक तुम्ही आणि आपली गाठ पडली, ठकाठका ही मालिका चालूच आहे ना। बाय द वे, तुम्ही कसे काय इथे? एका क्लायंटला भेटायला आलो होतो। हो ओके, बाय बाय। बाय। सॉरी अनन्या, मी तिथून निघालो कारण अभय दिसला होता। हो, तुला दिसला का? काही बोलला? हो, मला दिसला, पण त्याने मला नाही बघितलं। पण सगळ्या कटकटी संपल्या असं वाटतंय तोवरच एक नवी कटकट उभी केली आमच्या तीर्थरूपांनी। त्यांना तुमच्या लफड्याबद्दल कळलं म्हणजे त्यांनी शोधूनच काढलं। तेव्हा विक्रम, तेव्हा मी तुझा जीव वाचवला। तर माझ्या बापानं तुझ्या डोक्यात कधीच गोळ्या घातल्या असत्या। हॅलो, अभय? नाही, मी सहजच आले होते। हो, एकच मिनिट। बोला चिरंजीव, काय म्हणताय? आम्ही टकाटक। काही नाही, गौरी आली, तिच्याशी गप्पा मारत बसलोय। अनन्या, ती कशी असेल आता घरी? ती ऑफिसला गेली। बाबा, मला माहिती आहे की ती कुठे येते आणि हेही माहिती आहे की तिथे का आहे। तिच्याबद्दल मला सगळी माहिती आहे, खूपच आधीपासून। तुम्ही काही काळजी करू नका बाबा। नावाच्या आणि आडनावाच्या मध्ये तुमचं नाव लावतो मी। तुमच्या सुनेला परतही आणेन आणि त्या माणसाला आयुष्यभराचा धडा शिकवेन। शिकवायला सुरुवातही केली आहे। तुम्ही फक्त एक प्रॉमिस करा, तुम्ही यामध्ये पडायचं नाही। दिस इज माय फाइट, माय मिशन। तर असं आहे हे सगळं। काय करू तू मग दोघांचं? हा, काय ग, काय करू? हा सगळा तमाशा कुठे संपवायचा मी? सांग ना। करतोयस लग्न माझ्या बायकोशी? थाटताय का संसार?
कहीं दूर गगन की छाव में सोडतोस तुझ्या बायकोला आणि मुलीला आणि जातोस हिच्याबरोबर? का जातोस हिला घेऊन तुझ्याच घरी? म्हणजे एकाच राजाच्या दोन राण्या, एक नावडती नयना राणी आणि एक आवडती अनन्या राणी. हे बघ अभय, Shut up! Just shut up! एक शब्दही बोलू नकोस विक्रम. तुझ्याकडे बोलण्यासारखं असं काहीच नाहीये ज्याने माझं झालेलं नुकसान भरून निघेल. माझी बायको माझ्याकडे डिवोर्स मागते. अनन्या, तिला मी तुला डिवोर्स. तुला तुझ्या आयुष्यात काय करायचंय ते कर. मला काही फरक पडत नाही. आणि जरा पडला ना तर त्याचा तुला काहीच फरक पडत नाही. खरंच एका चुकीच्या व्यक्तीवर जीव लावला.
आज अमावस्या आहे ना. माणूस वेळेत परत नाही आला ना तर मनात उगाच चलबिचल होत राहते. गुंतता हृदय गुंतता हृदय शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते. मामा काय झालं? काय नाही ग, जा तू आजी आजोबांच्या पाया पडते. नाही, तू आधी सांग काय झालं. अरे बाबा काही नाही झालं खरंच. मामा तू रडतीयस? देवी ही ना वेळच अशी असते, कधी कधी आपोआप डोळ्यातून पाणी येतं. बघ ना, प्रकाश संपतो, सावल्या पडतात, थोड्या वेळाने अंधारून जातो, म्हणून तर आपण दिवा लावतो ना देवापाशी. मामा तू कधी कधी काय बोलतेस मला काहीच कळत नाही, म्हणून मला लवकर मोठायचंय, म्हणजे मला पण मोठ्या माणसांसारखं सगळं कळेल. मोठ्या माणसांना सगळं कळतं असं वाटतं तुला? तसं असतं तर मग दिवा लावायची गरजच नव्हती ना. जा आजी आजोबांना नमस्कार करून ये, जा शहाणी मुलगी. काय ग, विक्रम आला नाही अजून? नाही ना, बघ ना, फोन करून बघ ना. अगं फोन कशाला, ऑफिसात अडकला असेल, होतो ना त्याला उशीर कधी कधी, आणि जास्त उशीर होणार असेल तर तो फोन करून सांगतो आपण. तसं नाही ग, आज अमावस्या आहे ना. माणूस वेळेत परत नाही आला ना तर मनात उगाच चलबिचल होत राहते. आई तू याला अंधश्रद्धा म्हण, काही म्हण, पण काळजी वाटत राहते ग. मी करते फोन. हा बोल. हॅलो विक्रम, कुठे आहेस तू? वाटेवरच आहे. लगेच येतोयस ना घरी? आई म्हणत होती विक्रम आज अमावस्या आहे. ठीक आहेस ना, तू लवकर ये म्हणजे घरी. विक्रम काय झालंय, तुझा आवाज का असा येतोय? कुठे काय, काही नाही, मी ड्राईव्ह करतोय. ठेवतो फोन. ओके, लवकर ये. हा जवानांनी रडायचं नाही. मला आता एका कॅप्टनची नाही बाबांची गरज आहे, कळत नाही का तुम्हाला? गुंतता हृदय गुंतता हृदय बोला, काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला कसं कळलं मी प्रॉब्लेम घेऊन आले तुमच्याकडे म्हणून? वनिता, आता इतकी वर्ष झाली, तुझं नुसतं वारं जरी अंगावर गेलं ना तरी कळतं की हे वारं हस्त खेळतं आहे का वादळी. आज अमावस्या आहे. अमावस्येच्या रात्री लांडग्यात परिवर्तित होण्याचं मी केव्हा सोडलंय?
तिशी उलटल्यानंतर ते झेपणसही होतं. तुम्ही म्हणताय ना ते अमावस्येच्या रात्री नाही, पौर्णिमेच्या रात्री. हो, या बाबतीत मात्र तुझा व्यासंग दांडगा आहे, मान्य केलंच पाहिजे. हो ना. नारायण ठारप झालंच तमत्करी. आम्ही सामान्य माणसं, तुमच्यासारखे इंटेलेक्च्युअल वगैरे नाही. आठवतं आपलं लग्न झाल्यानंतर मोठ्या कौतुकानं मी तुझ्यासाठी नीत्शेच्या लेखांचा संग्रह आणला होता. हो, हातात घेतला ना की गुडूप झोप यायची मला. दया येते तुझी. बोल, काय प्रॉब्लेम आहे? आज अमावस्या आहे, विक्रम अजून आलेला नाहीये. विक्रमला फोन केला का? हो, नैनाने केला असेल. पण खरं सांगू का, संध्याकाळ झाली ना की मला खूप अस्वस्थ वाटतं, मन उदास होतं. वाटतं की काहीतरी वाईट घडणार आहे. उद्यापासून संध्याकाळचा वॉक सुरू करा, सगळं ठीक होईल. त्यात तुम्ही एक माझ्या जीवाला घोर लावलाय. मी? हो. मी काय घोर लावला? येता जाता म्हणत असता ना, कोडं अजून सुटलेलं नाहीये, तो माणूस अजून सापडला नाहीये. मग माझ्या मनात तीच भीती फिरत राहते. तुझ्याकडे पाहून वाटत नाही ग? मी माणूस आहे, दगड नाही. ऐकून आनंद वाटला. तुमच्याशी ना बोलण्यात काही पॉइंटच नाही. तरी कोडी अजून सुटत नाहीत. वनिता, अजूनही कोडी सुटतच नाहीयेत. अभय, तू एकटाच? ती कुठं आहे? मी हरलोय बाबा. तिला नाही परत आणू शकलो मी. हे, रडतोस काय पोरीसारखा? जवानांनी रडायचं नाही. मला आता एका कॅप्टनची नाही, बाबांची गरज आहे. कळत नाही का तुम्हाला? आणि तुम्हाला बाबा होणं जमत नसेल ना माझं, तर मी जातोय. अभय, अभय, रडतोस काय बाळा? तू तुझी लढाई मर्दासारखी लढलास, तू त्याला हरवलंस. मी जिंकलो नाहीये बाबा. मला त्याला हरवायचं नव्हतं. मला तिला जिंकायचं होतं. तिला जिंकायचं होतं. गुंतता हृदय